तर आज आपण बघत होतो चॅप्टर नंबर 16 डेफिनेशन. चॅप्टर मधील जे काही पॉईंट नंबर 1, 2 आणि 3 आहेत जे आपण काल बघितले होते. आज आपण पॉईंट नंबर 4 पासून सुरू करणार आहोत, जो आहे काइंड्स ऑफ डेफिनेशन डॅश मॉडर्न. म्हणजे काय, मॉडर्न लॉजिशियनच्या मते डेफिनेशनचे कोणकोणते प्रकार आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत. तर डेफिनेशनचे दोन काही प्रकार आहेत ना, जे काही कव्हर करायचे आहेत. त्याच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत की कोणत्या मेथडने ती डेफिनेशन तयार केलेली आहे. म्हणजे बघा, काइंड्स ऑफ डेफिनेशन ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ डिफाइनिंग. म्हणजे कोणत्या प्रकारे एखादी गोष्ट डिफाईन केली आहे ती एक्सप्लेन केली जाते, त्याच्यावर बेस्ड डेफिनेशनचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे ऑस्टेन्सिव्ह, दुसरा आहे एक्सटेन्सिव्ह, तिसरा आहे बाय व्हर्बल आणि चौथा आहे पर जीनस एट डिफरन्शियम. आता सेकंड कॅटेगरी आहे काइंड्स ऑफ डेफिनेशन ऑन द बेसिस ऑफ पर्पज. म्हणजे कोणत्या उद्देशाने ती डेफिनेशन तयार करण्यात येते. पर्पज प्रमाणे डेफिनेशनचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे स्टिप्युलेटिव्ह, दुसरा आहे लेक्सिकल. आता आपण काय करूया, पहिल्यांदा ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ डिफाइनिंग जे आहे त्याचे 4 प्रकार आधी कव्हर करूया आणि नंतर मग ऑन द बेसिस ऑफ पर्पज कडे जाऊया. तर पहिलं काइंड्स ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ डिफाइनिंग. तर यातला पहिला प्रकार आहे ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. आता बेसिकली लक्षात घ्या, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, ती गोष्ट पॉइंट आउट करणे. मी म्हटलंय काय बघा, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन कन्सिस्ट इन पॉइंटिंग आउट एन ऑब्जेक्ट और ऑब्जेक्ट्स टू विच द डेफिनेंडियम अप्लाइज. आता डेफिनेंडियम म्हणजे अर्थ काय बघा, जी गोष्ट आपण डिफाईन करायचं किंवा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय त्याला आपण डेफिनेंडियम म्हणतोय. मग अशा वेळी एखादी गोष्ट डिफाईन करायची असेल, एक्सप्लेन करायची असेल तर आपण काय करतो, डिरेक्टली ती गोष्ट ज्या वेळी पॉइंट आउट करणार आहोत त्या वेळी आपल्याला मिळते ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. एक्झाम्पल बघा, मोबाईल मीन्स दिस. म्हणजे काय, एखाद्याने विचारलं मोबाईल म्हणजे काय, तर आपण काय करणार, मोबाईल उचलणार आणि दाखवणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन याला आपण डेफिनेशनची प्रायमरी स्टेज म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा फॉरेनर असेल ज्याला भारतात आला, त्याला भारतातील लँग्वेज माहित नाही, त्याला पाणी हवंय, तो काय करणार आहे, दुकानात गेल्यानंतर बिस्लरीच्या बॉटलकडे पॉइंट आउट करून सांगेल वॉटर म्हणून, बरोबर आहे. किंवा एखादं लहान बाळ आहे जे पहिल्यांदाच भाषा शिकतंय, तर अशा वेळी ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनचा वापर करण्यात येतो. आणि त्या मुलाला बऱ्याचशा वस्तू आपण दाखवतो, खेळणी दाखवतो आणि सांगतो याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. किंवा जर त्यांची अंकल पीपी जर बघितली असेल तुम्ही, किंवा एबीसीडी ज्यांना शिकवतात ती जर चार्ट बघितली असतील तर तुमच्या लक्षात येईल, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल का दाखवतात, तर ते अल्फाबेट त्यांना समजण्यासाठी त्यांना कोणत्या ना कोणत्या ऑब्जेक्टची किंवा चित्राची गरज असते. किंवा जर प्राणी संग्रहालयात गेला असाल किंवा झू मध्ये गेला असाल तर तुम्हाला एक प्लेट दिसेल जिकडे लिहिलेलं असतं लायन असेल, टायगर असेल, जे काही असेल, आणि त्याच्यानंतर पिंजऱ्याच्या आत तो प्राणी असतो. या सर्वांना आपण म्हणायचं ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन. कारण इकडे आपण काय करतोय, ती गोष्ट अंडरस्टँड करण्यासाठी आपण ती गोष्ट पॉइंट आउट करतोय, डिरेक्टली सांगतोय मोबाईल म्हणजे हे, माणूस म्हणजे तो, एखादी वस्तू अजून असेल तर ती. पण फक्त बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनला पण काही लिमिटेशन आहेत. पहिली गोष्ट आहे, द डेफिनेशन विल नॉट हेल्प अस टू अंडरस्टँड ऑल द क्वालिटीज ऑफ द ऑब्जेक्ट. फक्त एखाद्या गोष्टीकडे जर मी पॉइंट आउट केलं तर ते पॉइंट आउट करून तुम्ही त्या वस्तू ज्या काही क्वालिटी आहेत त्या अंडरस्टँड करू शकत नाहीत. मोबाईलचं एक्झाम्पल घ्या, एखादी अशा कंपनीचा मोबाईल आहे ज्याचं तुम्हाला काहीच माहित नाही, मी सांगितलं मोबाईल म्हणजे ही गोष्ट आहे, त्यावरून तुम्हाला ते मोबाईलचे फीचर समजणार आहेत का, किंवा तुम्हाला दुरून फक्त बघून समजू शकेल का की मोबाईलचं स्टोरेज किती आहे, 64 GB आहे, 128 GB आहे की 256 GB आहे, नाही. तीच गोष्ट होते ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन मध्ये. फक्त एखादी गोष्ट बघून किंवा पॉइंट आउट करून त्या गोष्टीतल्या सर्व क्वालिटीज आपण फिगर आउट करू शकत नाही. आपण फक्त बाहेरून फिजिकली काय दिसतंय तेवढंच सांगू शकतो ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनने. सेकंड लिमिटेशन आहे, इट इज नॉट पॉसिबल टू गिव्ह ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन फॉर वर्ड्स डू नॉट नेम रिअल थिंग. याचा अर्थ लक्षात घ्या, काही शब्द असे आहेत ज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पॉइंट आउट करण्यात येतात ज्या कधीही अस्तित्वात नसतात. फॉर एक्झाम्पल भूत. आता तुम्ही म्हणाल घोस्ट आहे तर आपण गुगल सर्च करून दाखवू शकतो, पण ऑस्टेन्सिव्ह काय म्हणतंय, ऍक्च्युअल थिंग तुम्ही पॉइंट आउट करून दाखवा. तुम्ही खरोखर भूत दाखवू शकता का, नाही. आता याची अजून एक लिमिटेशन आहे जी मी मेन्शन केली नाही, काही गोष्टी अशा आहेत ज्या अस्तित्वात आहेत पण त्या तुम्ही दाखवू शकत नाहीत. एक्झाम्पल घ्या, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचा अर्थ काय, एखादी वस्तू खाली टाकली तर ती पडणार आहे, कारण काय, ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच आपण पृथ्वीवर राहत आहोत. पण तुम्ही एखाद्या माणसाला दाखवू शकाल का, तो बघ तिकडे खुर्चीवर बसलाय ना, त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो, तो चहा पितोय ना त्याला ग्रॅव्हिटी म्हणतो, दाखवू शकत नाहीत. ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वस्तू आपण फिजिकली एक्सप्रेस करू शकतो किंवा ज्या ज्या वस्तूंना फिजिकल एक्झिस्टन्स आहे, फक्त त्याच गोष्टी आपण ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनने दाखवू शकतो. एखाद्या गोष्टीला जर फिजिकल एक्झिस्टन्स असेल किंवा एखादी गोष्ट एक्झिस्ट करत नसेल, खोटी असेल, तर ती ऑस्टेन्सिव्ह मध्ये येऊ शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायच्या, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे पॉइंट आउट करणं. आता प्रत्येक वेळी दिस इज ट्री, दिस इज मॅन असं सांगता येणार नाही. त्यावेळी फक्त आपण म्हणू मोबाईल ही गोष्ट आहे, मॅन पॉइंट आउट करू, ट्री आणि पॉइंट आउट करू. इकडे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनचा एक फायदा असतो की काही गोष्टी या तुम्ही बघितल्याशिवाय समजू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल कलर घ्या,
रेड कलर बद्दल मी तुम्हाला कितीही माहिती दिली तरीपर्यंत जोपर्यंत तुम्ही रेड कलरची एखादी वस्तू बघत नाही तोपर्यंत तुम्हाला तो रंग समजणार नाही. मग त्या दृष्टीने आपल्याला ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशन मदत करते. फक्त लिमिटेशन 2. पहिली आहे, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीकडे पॉईंट आउट करणार त्या फक्त फिजिकल ऍस्पेक्टने त्या वस्तूच्या किंवा त्या गोष्टीचे जे काही गुणधर्म आहेत, ज्या काही क्वालिटी आहेत, ते आपण अंडरस्टँड करू शकत नाहीत. आणि दुसरं लिमिटेशन आहे, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत, खोट्या आहेत, फॉर एक्झाम्पल घोस्ट असू शकतो, युनिकॉर्न असू शकतो किंवा फेरीज असू शकतात, अशा प्रकारच्या गोष्टी आपण ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनने एक्सप्लेन करू शकत नाहीत. आणि लास्ट लिमिटेशन आहे, जे काही मी मेन्शन केलं नाही पण लक्षात घ्या, काही वेळा अशा गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटी आहे, ज्यांना फिजिकल एक्झिस्टन्स नाही, म्हणजे आपण पॉईंट आउट करून दाखवू शकत नाही, ही गोष्ट म्हणजे ग्रॅव्हिटी आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा ऑस्टेन्सिव्ह डेफिनेशनने एक्सप्लेन करता येत नाही. पुढच्या पार्टकडे जातोय. एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन. आता इकडे काय म्हटलंय बघा, एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन एक्सप्लेन्स हाऊ अ वर्ड इज टू बी अप्लाइड. इट कन्सिस्ट ऑफ गिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ द डेफिनिएंडम. आता इकडे काय करतोय आपण, एक्झॅक्टली ती गोष्ट पॉईंट आउट करत नाहीत, आपण काय करतोय, एखादी टर्म जर एक्सप्लेन करायची असेल तर त्याची आपण एक्झाम्पल्स द्यायची. म्हणून इकडे दिलंय बघा ओशन. ओशन मीन्स आर्टिक, अंटार्क्टिक, अटलांटिक, इंडियन पॅसिफिक. इकडे काय केलंय, समुद्र ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी आपण काय केलंय, जे काही समुद्रांची नावं आहेत ती आपण एक्सप्लेन केलेली आहेत किंवा ती पॉईंट आउट केलेली आहेत. किंवा शहर म्हणजे काय तर मुंबई, शहर म्हणजे काय तर कुडाळ. इकडे आपण काय करतोय, ती गोष्ट समजून घेण्यासाठी, ती गोष्ट ज्या ज्या गोष्टींना अप्लाय होते किंवा ऍप्लिकेबल होते त्यांना पॉईंट आउट करतो आणि त्यांच्याद्वारे किंवा एक्सटेन्सिव्ह डेफिनेशनच्या द्वारे अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतो. पण इकडे पण एक लिमिटेशन आहे, एखादी गोष्ट अप्लाय होण्याच्या संदर्भात जर लिमिटेड नंबर ऑफ ऑब्जेक्ट असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखादी टर्म फक्त 5 गोष्टींनाच ऍप्लिकेबल होते, मी सहज सांगू शकता 1 2 3 4 5 सगळे ऑब्जेक्ट झाले, त्या गोष्टींना जे ऍप्लिकेबल होते ती जी टर्म आहे. पण काही वेळा असंही होऊ शकतं की ज्या टर्मला तुम्ही एक्सप्लेन करायचा प्रयत्न करताय किंवा जी गोष्ट एक्सप्लेन करायचा प्रयत्न करताय ती गोष्ट इनन्युमरेबल गोष्टींना ऍप्लिकेबल होईल. म्हणजेच काय, असंख्य गोष्टींना ऍप्लिकेबल होईल. अशा वेळी तुम्हाला त्याची एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन देता येत नाही. हे त्याचं लिमिटेशन आहे, सांगितलंय बघा. वी कॅनॉट गिव्ह एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन वेन द डेफिनिएंडम अप्लाइज टू अनलिमिटेड नंबर ऑफ ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट येऊ शकतो, ट्री येऊ शकतो. अशा ठिकाणी बघा किती प्रकारचे कीटक आहेत तुम्ही पण सांगू शकत नाहीत. सेम थिंग अबाउट ट्रीज असेल, असंख्य प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आहेत. मग अशा ठिकाणी काय करायचंय बघा, एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन मध्ये आपण एक काम करू शकतो, सब कॅटेगरी तयार करायच्या. इन्सेक्ट मी सगळे सांगू शकत नाही, मी काय करणार आहे, इन्सेक्टला अनालाइज करण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी सब कॅटेगरी तयार करेन. फॉर एक्झाम्पल बघा, चालणारे कीटक असतील, उडणारे असतील किंवा मध तयार करणारे असतील, अशा प्रकारे त्यांच्या क्वालिटी घेतल्या आणि त्याद्वारे मी सब कॅटेगरी तयार केल्या. आता मी इन्सेक्ट कव्हर करू शकतो. तर ही पुन्हा एकदा लक्षात ठेवा, एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी ती कोणत्या गोष्टीला ऍप्लिकेबल होते ती पॉइंट आउट करणे, म्हणजेच त्या गोष्टीच्या ज्या ज्या गोष्टीने अप्लाय होऊ शकतात त्याची एक्झाम्पल देणे. लिमिटेशन एकच आहे, जर लिमिटेड नंबर ऑफ ऑब्जेक्टला जर ती गोष्ट ऍप्लिकेबल होत असेल तर अशा वेळी आपण ती सगळी ऑब्जेक्ट ऍज एक्झाम्पल देऊ शकतो. पण ज्या ज्या गोष्टींना ती अप्लाय होणार आहे ती जर असंख्य असतील तर अशा वेळी आपल्याला त्याची एक्झाम्पल देता येत नाहीत. हा होतो एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन. ऑस्टेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मध्ये बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. ऑस्टेन्सिव्ह मध्ये आपण जी टर्म एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो ती एक्झॅक्टली आपण दाखवतो. डॉग म्हटलं असेल तर आपण डॉग कडे पॉईंट आउट करू शकतो, त्याला म्हणायचे ऑस्टेन्सिव्ह. तर एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, एखादी टर्म कोणाला अप्लाय होते त्या टर्मला आपण पॉईंट आउट करत नाही, तर ते कोणाकोणाला अप्लाय होणार आहे त्यांना आपण पॉईंट आउट करायचा आणि त्यांचा अभ्यास करून आपल्याला समजेल आपली टर्म नक्की काय सांगायचा प्रयत्न करते. पुढचा पॉईंट कडे येतोय. नेक्स्ट पॉईंट आहे बायव्हर्बल डेफिनिशन. Biverbal definition is the explanation of the meaning of one word by another or one phrase by another phrase when they have the same meaning. बायव्हर्बलचा अर्थ इन शॉर्ट तुम्ही सिनॉनिमस असा घेऊ शकता. म्हणजे काय, ज्यावेळी एखाद्या शब्दाचा तुम्हाला अर्थ स्पष्ट करण्यासाठी समान अर्थाचा शब्द वापरण्यात येतो किंवा एखाद्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी समान अर्थाचं वाक्य वापरण्यात येतं, त्यावेळी आपल्याला मिळते बायव्हर्बल डेफिनेशन. एक्झाम्पल बघा, वेलर मीन्स करेज. इकडे सांगितलंय काय, वेलरचा अर्थ आहे करेज. तेव्हा होतंय काय, आपण वेलर मध्ये नक्की काय येणार आहे, वेलरचं नेचर काय, एक्झाम्पल काय देत नाही, फक्त काय करायचंय, तो शब्द घ्यायचा आणि समान अर्थाचा शब्द वापरायचा आहे. वेलर मीन्स करेज. सेकंड एक तशीच आहे, टू थिंक बेटर ऑफ अ मॅटर मीन्स टू गिव्ह इट फर्दर कन्सिडरेशन. एखाद्या गोष्टीवर तुम्ही जास्त विचार करणं म्हणजे काय, अजून जास्त वेळ द्या, अजून जास्त चिंतन मनन करा, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजेच काय, बायव्हर्बल डेफिनेशनला आपण कोणतेही वेगळं काम करत नाही, फक्त समान अर्थाची गोष्ट शोधायची आणि त्याने या गोष्टी एकमेकांना कसे एक्सप्लेन करतात हे सांगायचंय. आता बायव्हर्बल मध्ये एक सब कॅटेगरी तयार होते ज्याला म्हणतो आपण सिनॉनिमस डेफिनेशन. म्हणजे काय, इट इज द मेथड ऑफ डिफिनेशन इन विच वन वर्ड इज डिफाइंड बाय अनदर वर्ड हॅव्हिंग द सेम मिनिंग. म्हणजे काय, मगाशी जे आपण सांगितलं की बायव्हर्बल मध्ये 2 प्रकार असतात. पहिला असतो एखाद्या शब्दाला समानार्थी शब्द देऊन
अर्थ स्पष्ट करणं, आणि दुसरा असतो एखाद्या वाक्याला समान अर्थाचं वाक्य देऊन अर्थ स्पष्ट करणं. त्यातला आपण पहिला प्रकार जो होता समान अर्थाचा शब्द वापरणे, त्यालाच आपण म्हणायचंय सिनोनिमस डेफिनेशन. म्हणजे काय, एखादा शब्द आहे तो एक्सप्लेन करण्यासाठी समान अर्थाचा शब्द वापरणं. स्लॉथ मीन लेझिनेस, स्लॉथचा अर्थ काय, आळशीपणा आहे. आता बाय व्हर्बल मध्ये तुम्हाला एक गोष्टीचा फायदा असतो, लक्षात घ्या. डेफिनिएंडम आणि डिफायनिज हे जे दोन्ही गोष्टी आहेत त्या सारख्याच असतात. येथे लक्षात, म्हणजे काय, स्लॉथचा अर्थ लेझिनेस आहे, त्याचप्रमाणे लेझिनेसचा अर्थ काय, स्लॉथ आहे. त्यामुळे इकडे आपण यांची जागा बदलू शकतो किंवा एकमेकांना डिफाईन करू शकतात. स्लॉथला जसं आपण डिफाईन करतोय लेझिनेसने, त्याच प्रकारे आपण लेझिनेसला डिफाईन करू शकतो स्लॉथने. याचं कारण काय, या दोन्ही काही ज्या काही टर्म आहेत, जे काही दोन्ही शब्द आहेत त्या सिनॉनिमस म्हणजे काय, समान अर्थाचे, त्यामुळे ते एकमेकांना डिफाईन करण्याची कॅपॅसिटी ठेवतात. इन शॉर्ट बाय व्हर्बल म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, ज्यावेळी एखादा शब्द एक्सप्लेन करण्यासाठी, डिफाईन करण्यासाठी त्याचा सिनॉनिमस म्हणजे समान अर्थाचा शब्द वापरण्यात येतो, किंवा एखादं वाक्य एक्सप्लेन करण्यासाठी सिमिलर मिनिंग असणारं वाक्य वापरण्यात येतं, त्यावेळी आपल्याला मिळतो बाय व्हर्बल डेफिनेशन. ज्यावेळी समान अर्थाचा शब्द वापरण्यात येईल त्यावेळी बाय व्हर्बललाच आपण म्हणू शकतो सिनोनिमस डेफिनेशन. यांची अजून एक क्वालिटी आहे, दोन्ही समान अर्थाचे शब्द असल्यामुळे ते एकमेकांना डिफाईन करायची कॅपॅसिटी ठेवतात. फॉर एक्झाम्पल वेलर मीन्स करेज म्हणू शकतो, त्याचप्रमाणे करेज मीन्स वेलर पण म्हणू शकतो. पुढचा पाठकडे जातोय. चौथा, डेफिनेशन पर जिनस एट डिफरन्शियम. आता नाव बघून खूपच विचित्र वाटेल, थोडं थोडं आपण पार्ट मध्ये एक्सप्लेन करूया. बघा, in a per genus et differentium definition, the definiendum is analyzed by stating its genus and differentia. इकडे काय म्हटलंय, जी काय टर्म एक्सप्लेन करायची आहे, डेफिनिएंडम म्हणजे काय, ज्याला आपण एक्सप्लेन करतोय तो एक्सप्लेन करणार म्हणजे आपण काय करणार आहोत, तर जीनस अँड डिफरन्शिया त्याचं सांगायचं आहे. आता जीनस म्हणजे काय, डिफरन्शिया म्हणजे काय, पुन्हा एकदा प्रश्न येईल. पुढचं वाक्य बघा, when one class is included in another class, wider class is known as a genus and narrower class is included in it is called as a species. म्हणजे लक्षात घ्या, एक लहान क्लास जेव्हा मोठ्या क्लासमध्ये इन्क्लूड केला जातो तेव्हा त्या मोठ्या क्लासला जीनस म्हणायचंय आणि लहान क्लासला स्पीसीज म्हणायचंय. एक्झाम्पल देतो, ऑल स्टुडंट्स आर क्लेवर असं जर मी वाक्य बनवलं तर आपण दोन्ही क्लास कम्पेअर करायचे. स्टुडंट म्हणजे काय, जे अजून विद्यार्थी दशेत आहेत, तर क्लेवर म्हणजे काय, जे हुशार आहेत. ज्यावेळी म्हणतो आपण ऑल स्टुडंट्स आर क्लेवर, ते ऑब्व्हियसली क्लेवर हा क्लास मोठा असणार आहे. कारण काय, क्लेवर मध्ये विद्यार्थी पण येणार आहेत, शिक्षक पण येईल. त्या व्यतिरिक्त एखादा माणूस त्याने शिक्षण घेतलं नसेल तरी पण तो त्या क्षेत्रात हुशार होऊ शकतो. म्हणजे काय, क्लेवर हा क्लास मोठा झाला, स्टुडंट हा क्लास लहान झाला. ज्यावेळी आपण क्लास एकत्र करू त्या स्टुडंटचा लहान क्लास क्लेवरच्या मोठ्या क्लासमध्ये येणार आहे. ते होणार काय, हा जो क्लेवरचा क्लास आहे जो मोठा आहे त्याला म्हणायचंय जीनस, आणि हा जो लहान क्लास होता स्टुडंटचा जो इन्क्लूड झाला त्याला म्हणायचंय स्पीसीज. आता जीनस आणि स्पीसीज मध्ये रिलेशन काय ते लक्षात घ्या. स्टुडंटचा क्लास हा क्लेवरच्या क्लासमध्ये इन्क्लूड होऊ शकला, याचं कारण काय, क्वालिटी ऑफ बिईंग क्लेवर. ही जी काही कॉमन क्वालिटी आहे ज्याच्यामुळे लहान क्लास मोठ्या क्लासमध्ये जाऊ शकला त्याला आपण म्हणायचंय जीनस. अजून एक एक्झाम्पल बघा, आपण एक एक्झाम्पल मागच्या लेक्चर बघितलं होतं किंवा त्याच्या पण पूर्वीच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल. पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, म्हणून आपण काय म्हटलं होतं, पवार इज इंडियन. इकडे काय व्हायचंय, पवार ही एक व्यक्ती आहे जी महाराष्ट्रात राहते, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्ती भारतात राहतात, त्यामुळे पवार पण भारतात राहतो. आता पवार आणि भारत या दोन्ही गोष्टी कम्पेअर केल्या तर लक्षात येईल, भारत हा एक वायडर क्लास आहे, पवार हा एक नॅरोर क्लास आहे. पण तो नागरिक आहे या क्वालिटीमुळे किंवा हे जे काही ऍट्रिब्यूट आहे बिईंग सिटीजन याच्यामुळे पवार हा इंडियन बनलेला आहे. म्हणजेच काय, पवार हा जो लहान क्लास होता तो इंडियनच्या क्लासमध्ये इन्क्लूड होऊ शकला, कारण काय, तो रेसिडेंट आहे, तो सिटीजन आहे. ही जी काही क्वालिटी आहे ज्याच्यामुळे नॅरोर क्लास किंवा लहान क्लास मोठ्या क्लास म्हणजेच वायडर क्लासमध्ये इन्क्लूड होऊ शकतो, त्याला आपण जीनस म्हणायचं आहे. ही जी काही कॉमन क्वालिटी असते ती. डिफरन्शिया म्हणजे काय बघा, दी क्वालिटी ऑर क्वालिटीज इन विच वन स्पीसीज डिफर्स फ्रॉम अदर स्पीसीज इज कॉल्ड एज अ डिफरन्शिया. आता ज्यावेळी पवार हा इंडिया या क्लासमध्ये इन्क्लूड होणार आहे, ते इंडिया क्लासमध्ये फक्त सगळे पवार असतील का, नाही, त्या व्यतिरिक्त इतर पण व्यक्ती असणार आहेत, इतर पण क्लास छोटे छोटे क्लास असणार आहेत. हे जे काही छोटे छोटे क्लास आहेत त्यांचे जे काही फरक असणार आहेत त्याला म्हणायचे डिफरन्शिया. किंवा स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया. या आता लेक्चरला जे कोण उपस्थित आहेत ते सगळे लॉ स्टुडंट आहेत. मग तुम्ही जी काही सीईटी क्लिअर केली किंवा बिईंग अ लॉ स्टुडंट हा झाला तुमचा जीनस, कॉमन एलिमेंट. पण तुमच्यात पण काहीतरी डिफरन्स असणार आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल डिफरन्स ऑफ जेंडर असू शकतो, डिफरन्स ऑफ एज असू शकतो, डिफरन्स ऑफ एक्सपिरियन्स असू शकतो, डिफरन्स ऑफ तुमचं क्वालिफिकेशन म्हणू शकता, किंवा अजून काय म्हणू शकता, जॉबच्या संदर्भात किंवा एम्प्लॉयमेंट संदर्भात म्हणू शकता. काही जण असे असू शकतील जे ऑलरेडी एम्प्लॉयड आहेत, काही जण म्हणू शकतात की मी LLB कम्प्लीट करण्यानंतर करिअर करणार आहे. पण तुमच्यात कॉमन गोष्ट काय, सीईटी क्रॅक केली आहे तुम्ही आणि तुम्ही सर्वजण आता लॉ स्टुडंट आहात. मग या ठिकाणी बिईंग अ लॉ स्टुडंट या वर्गात असलेल्या सर्वांचा जीनस आहे. तर डिफरन्शिया काय, डिफरन्शिया म्हणजे तुमचा एकमेकात असणारा डिफरन्स. मग तुमची ती एज असू शकेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असू शकेल, एम्प्लॉयमेंट असू शकेल, जेंडर असू शकेल. म्हणजेच काय,
डेफिनेशन फॉर जीनस एट डिफरन्शियम मध्ये अशा प्रकारे एखादी टर्म समजून घेण्यासाठी त्या टर्मच्या इतर टर्मशी असणारे सिमिलॅरिटीज प्लस डिफरन्सेस अनालाइज केल्या जातात आणि त्यावरून त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून म्हटलंय बघा, द क्लास ऑफ इन्सेक्ट्स कॅन बी अनालाइज इंटू बीज अँड मॉस्किटो कॉकरोचेस. आता लक्षात ठेवायचंय, मुंगी असेल, माशी असेल, झुरड असेल किंवा इतर कोणते कीटक असतील ते कीटकांच्या क्लासमध्ये येतं. त्याचं कारण काय, काहीतरी कॉमन आहे. पण त्याच वेळी ज्या प्रकारे मधमाशी मध तयार करू शकते त्या प्रकारे मुंगी करू शकेल का, नाही. म्हणजेच काय, जरी त्यांच्यात एखादी कॉमन गोष्ट आहे म्हणून ते जरी वायडर क्लासचा भाग झालेले असतील तरी सुद्धा त्यांच्यात एकमेकांमध्ये काहीतरी डिफरन्सेस आहेत. अशा प्रकारे त्यांच्या सिमिलॅरिटीज प्लस डिफरन्सेस म्हणजेच जीनस प्लस डिफरन्शिया ज्यावेळी आपण अंडरस्टँड करतो, कम्पेअर करतो आणि त्यावरून त्या टर्मचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी बनते आपल्याला डेफिनेशन फॉर जीनस एट डिफरन्शियम. हा पॉईंट क्लिअर झालाय का? थोडा हेवी होता म्हणून याचं विचारतो. चौथा पॉईंट क्लिअर झालाय का? क्लिअर झालं तर मेसेज टाका. डेफिनेशन फॉर जीनस एट डिफरन्शियम म्हणजे काय ते समजलंय का? समजलं तरी सांगा. काही जर पॉईंट समजला नसेल किंवा एखादा शब्द जर समजला नसेल तर तो पण विचारा, पुन्हा सांगू. ओके. डेफिनेशन फॉर एट जीनस डिफरन्शियम याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, एखादा शब्द असतो, एखादी टर्म असते, ती अंडरस्टँड करण्यासाठी आपण काय करतो, त्या गोष्टीत सिमिलॅरिटीज काय आणि डिफरन्सेस काय हे फिगर आउट करायचा प्रयत्न करतो. मग सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस म्हणजे काय बघा, डेफिनेशन फॉर जीनस एट डिफरन्शियम मध्ये एक लहान क्लास असतो तो मोठ्या क्लासमध्ये इन्क्लूड केला जातो. त्यावेळी होतंय काय, हा जो लहान क्लास आहे त्याला मोठ्या क्लासची मेंबरशिप मिळण्यासाठी काहीतरी कॉमन क्वालिटीज असतील. म्हणून मी तुमचं एक्झाम्पल दिलं होतं, ज्यावेळी तुम्ही 12वी पास झाले जे काही स्टुडंट असाल किंवा जे काही ग्रॅज्युएटेड स्टुडंट असाल, हे ज्यावेळी सीईटी क्रॅक केलात त्यावेळी तुम्ही लॉ स्टुडंट बनलात, बरोबर आहे. म्हणजे लॉ कॉलेजचा जो काही वायडर क्लास आहे त्यामध्ये प्री लॉ फर्स्ट इयर मध्ये जी काही मुलं आली त्यांची ऍडमिशन होण्याचं कारण काय, सीईटी पास होणं. मग हा झाला तुमचा जीनस, ही झाली एक क्वालिटी ज्यामुळे तुम्ही लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकलात. पण डिफरन्शिया म्हणजे काय, जरी सर्व मुलांनी लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्यांच्यात एकमेकांमध्ये काही ना काहीतरी भेद आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं वय वेगळं असू शकतं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगळी असेल, काही जण नोकरी करत असतील, काही जण नोकरीच्या शोधात असतील. मग हे जे काही तुमच्या अंतर्गत डिफरन्स आहे त्याला म्हणायचे डिफरन्शिया. एखादी गोष्ट अंडरस्टँड करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही क्लासच्या मेंबरशिपसाठी जी काही क्वालिटी मिळवली, कॉमन क्वालिटी असेल ती, प्लस तुमचे जे काही अंतर्गत जे काही डिफरन्स आहेत ते कम्पेअर केले जातात आणि अनालाइज केले जातात, त्याला म्हणतो आपण फॉर जीनस एट डिफरन्शियम. म्हणून मी इन्सेक्टचं एक्झाम्पल दिलंय, ते पण लक्षात घ्या. इन्सेक्ट मध्ये बीज पण येतात, अँड पण येतात, मॉस्किटो पण येतो, कॉक्रोच पण येतो. आता अँड असतील, बीज असतील, मॉस्किटो, कॉक्रोच असतील, हे इन्सेक्टच्या क्लासमध्ये नाही, त्यांच्याकडे काहीतरी कॉमन आहे म्हणून आपण त्याला कीटक मानतोय. पण त्याच वेळी बीला जर आपण अँड बरोबर कम्पेअर केलं तर लक्षात येईल, बीज जे आहेत ते हनी तयार करतात, मध तयार करतात, पण मुंगी तयार करत नाही. अशाच प्रकारे तुम्हाला कीटकांमध्ये अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्सेस दिसू शकतात. जर मला इकडे इन्सेक्ट समजायचं असेल तर अशा वेळी ही जी कॉमन क्वालिटी प्लस त्याचे जे काही मेंबर आहेत त्यांच्यातले डिफरन्सेस अंडरस्टँड करतो आणि हे कम्पेअर करून जेव्हा आपण मिनिंग घेण्याचा प्रयत्न करतो किंवा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला मिळते फॉर जीनस एट डिफरन्शियम. म्हणजे काय, त्या गोष्टीच्या इतरांची असणारे सिमिलॅरिटीज प्लस डिफरन्सेस हे अनालाइज करा आणि अर्थ शोधायचा प्रयत्न करा. आता क्लिअर झालाय का? आता पॉईंट क्लिअर झालाय का? आणि पुन्हा एकदा ट्रॅडिशनल लॉजिकचा एक पॉईंट येणार आहे, त्यावेळी मी पुन्हा एकदा हेच एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर अजून एक विचारतो, आपण 4 प्रकार जे काही बघितले असतील, ऑस्टेन्सिव्ह असेल, एक्सटेन्सिव्ह असेल, बाय व्हर्बल असेल आणि आताचा प्रकार असेल, हे प्रकार सगळे समजलेत का? समजले असतील तर मी पुढच्या प्रकारकडे जाणार आहे. हे जे काही आपण 4ही प्रकार बघितले होते, ऑस्टेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, बाय व्हर्बल आणि पर जीनस एट डिफरन्शियम, हे 4ही प्रकार एखादी गोष्ट कशी डिफाईन करता यावर बेस्ड होते. फॉर एक्झाम्पल, ऑस्टेन्सिव्ह मध्ये आपण ती गोष्ट पॉईंट आउट करत होतो, एक्सटेन्सिव्ह मध्ये आपण त्या गोष्टीची एक्झाम्पल देत होतो, बाय व्हर्बल मध्ये आपण सिनॉनिमस बघितले आणि पर जीनस एट डिफरन्शियम मध्ये त्या वस्तूचे इतरांशी असणारे सिमिलॅरिटीज प्लस डिफरन्सेस बघितले. ओके. आता एक काम करूया, ऑन दी बेसिस ऑफ पर्पज बघूया. इकडे काय, ते व्याख्येमागचा उद्देश काय किंवा बॅकग्राऊंड काय ते अंडरस्टँड करून डेफिनेशनचे 2 प्रकार पडतात. स्टिप्युलेटिव्ह हा पहिला प्रकार आहे. स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणजे काय बघा, अ रायटर ऑर स्पीकर इज फ्री टू यूज अ वर्ड और फ्रेज इन एनी सेन्स ही लाइक्स. The word will mean what the writer or speaker wants it to mean. Such definitions are called as a stipulative definition. आता याचा अर्थ लक्षात घ्या, एखाद्या शब्दाचा अर्थ सांगण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. मी तुम्हाला पर जीनसचा अर्थ वेगळा सांगेल, अजून कोणता टीचर अर्थ वेगळा सांगेल. मग अशा प्रकारे प्रत्येक रायटरला फ्रीडम असतं एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याचं त्याच्या स्वतःच्या ओन शब्दात, स्वतःच्या शब्दात. त्यावेळी तो जो माणूस जो काही तुम्हाला अर्थ सांगेल तो त्या माणसाच्या मते असतो. अशा प्रकारे जेव्हा एखादा शब्द एक्सप्लेन केला जातो त्यावेळी त्याला आपण म्हणतो स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. आता याचं एक्झाम्पल मी डेमोक्रेसीचं दिलंय, बऱ्याच जणांना ही व्याख्या माहित असेल. डेमोक्रेसी म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. पण ही व्याख्या कोणी दिली आहे, अब्राहम लिंकनने.
आता या व्याख्याला वेटेज आलंय. असंच लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा कोणताही शब्द डिफाईन करू शकता. पण ज्यावेळी तुम्ही म्हणता माझ्या मते या शब्दाचा अर्थ XYZ असा आहे, त्याच्या वेळी आपल्याला मिळते स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. इकडे आपण काय करतोय, त्या सायंटिफिक मिनिंग बघत नाही आहोत. जो काही ऑथर आहे त्याला जसा त्या शब्दाचा अर्थ वाटतोय, ज्या प्रकारे त्याला एक्सप्लेन करायचंय ते कम्प्लीट फ्रीडम मध्ये तो एक्सप्लेन करतो आणि त्याच्या वेळी आपल्याला मिळते स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. इकडे काय महत्वाचं आहे, ऑथर आणि त्याने त्या स्वतःच्या शब्दाची गोष्ट एक्सप्लेन करणं. आता बऱ्याच ठिकाणी स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशनचा वापर करण्यात येतो. उदाहरणार्थ न्यूटन असेल, त्याने जर काही सांगितलं असेल, किंवा जर तुम्ही लॉच्या फील्डमध्ये आला असतात तर तुम्हाला इकडे प्लॅटो मिळू शकतो, अरिस्टॉटल मिळू शकतो, सॉक्रेटिस मिळू शकतो, सालमन मिळू शकतो, किंवा आपण स्टिप्युलेटिव्ह साठी लॉजिक मधीलच एक्झाम्पल घेऊ शकतो. बऱ्याचदा आपण म्हणतो अरिस्टॉटलच्या मते लॉजिक म्हणजे डॅश डॅश आहे. इकडे आपण काय करतोय, अरिस्टॉटलने जे काही सांगितलंय ते आपण स्वीकारतोय. स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणजे हीच गोष्ट आहे, प्रत्येक रायटर, प्रत्येक ऑथरला फ्रीडम असेल, त्याला वाटेल तसं ती शब्द एक्सप्लेन करणार आहे, त्याच्या स्वतःचे शब्दात एक्सप्लेन करणार आहे. मग तो मिनिंग बरोबर असू दे किंवा चुकीचा असते, ज्या ज्यावेळी ऑथर येतो आणि डेफिनेशन येते त्याच्यावेळी आपल्याला मिळते स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. म्हणून मी डेमोक्रेसीचं एक्झाम्पल दिलंय की लोकशाहीची व्याख्या जी काही अब्राहम लिंकनने दिली, जी सगळीकडे वापरण्यात येते. प्रत्येक ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, अब्राहम लिंकनच्या मते लोकशाही म्हणजे डॅश डॅश. आता फक्त अब्राहम लिंकन डिफाईन करू शकेल का, आपल्या वर्गातला एखादी स्टुडंट पण करू शकेल, पण आपण लिहिताना कसं लिहिणार आहोत, त्या स्टुडंटचं नाव आणि याच्या मते किंवा माझ्या मते लोकशाही म्हणजे काय डॅश डॅश. येते लक्षात, ज्या ज्यावेळी ऑथरचं नाव येईल आणि त्याच्या स्वतःच्या शब्दात ती गोष्ट एक्सप्लेन केलेली असेल त्याच्या वेळी आपण त्याला स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन म्हणायचंय. ती डेफिनेशन जर वेल अँड गुड असेल किंवा जर वेल जस्टिफाईड असेल तर अशा वेळी ती आपल्या सिलेबसचा पण भाग बनते. म्हणून आपण लॉजिक मध्ये बऱ्याच वेळी अरिस्टॉटलच्या मध्ये ही गोष्ट अशी आहे, ती गोष्ट अशी आहे सांगतो, कारण काय, अरिस्टॉटलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेल टेस्टेड आहेत. अशाच प्रकारे जर एखादी ऑथरची डेफिनेशन वेल इस्टॅब्लिश झाली असेल, वेल टेस्टेड झाली असेल तर ते आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा येऊ शकते. किंवा पुढे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघणार आहात की हा ऑथर ही गोष्ट अशी एक्सप्लेन करतोय, म्हणजे तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये लिहिणार आहात, ज्या ज्यावेळी ऑथर आला आणि डेफिनेशन आली त्याच्यावेळी तुम्हाला मिळेल स्टिप्युलेटिव्ह डेफिनेशन. नेक्स्ट पॉइंट, लेक्सिकल और रिपोर्टेड डेफिनेशन. याचा अर्थ लक्षात घ्या, अ डेफिनेशन विच रिपोर्ट्स द मिनिंग ऑफ वर्ड और फ्रेज ऍक्च्युअली युज्ड बाय पीपल इज कॉल्ड एज अ लेक्सिकल डेफिनेशन. आता लेक्सिकलचा अर्थ लक्षात घ्या, प्रचलित व्याख्या. त्या जो कोण एरियातले लोक असतील, तो सर्वसामान्य लोकांना एखाद्या शब्दाचा जो काही प्रचलित अर्थ आहे त्याला म्हणायचंय लेक्सिकल डेफिनेशन. मग ती बरोबर आहे किंवा चुकीचे आहे हे महत्वाचं नाही, महत्वाचं काय लोक वापरतायत. डिक्शनरी मध्ये जे काही अर्थ असतात ते सुद्धा लेक्सिकल असतात किंवा प्रचलित असतात, जे वेल एस्टॅब्लिश आहेत ते असतात. फॉर एक्झाम्पल बघा, बेलाडोना इटालियन मीन्स ब्युटिफुल लेडी. इकडे काय म्हटलंय, सुंदर महिला, ते बेलाडोना हे इटालियन्स लोकली वापरतात. अशाच प्रकारे आपल्यासाठी सुद्धा वेगवेगळे एक्झाम्पल येऊ शकतात, जिकडे लोक कॉमनली एखाद्या शब्दाला जो अर्थ देतात तोच अर्थ डेफिनेशन मानला जातो, त्यावेळी लेक्सिकल डेफिनेशन मिळते. पण लक्षात ठेवा, लेक्सिकल डेफिनेशनचे एक वैशिष्ट्य आहे, इतर ज्या काही डेफिनेशन बघितल्या त्या स्टेबल होत्या. आज ऑथर एक सांगतो ती गोष्ट स्टेबल राहील, पण लेक्सिकल डेफिनेशन स्टेबल राहणार नाही. कारण काय, एखाद्या गोष्टीचा आजचा अर्थ जो लोकांना अंतर्बोध आहे किंवा लोकांना जो काही अभिप्रेत आहे तोच अर्थ उद्या तसाच असेल सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल मॉरॅलिटी बघा, यापूर्वी आपण काय करायचो, मेल आणि फिमेल मॅरेज मॉरल मानायचो, बरोबर आहे. पण आता काय झालंय, एलजीबीटी कम्युनिटी आली आहे, मेल अँड मेलचं लग्न असेल किंवा फिमेल अँड फिमेलचं पण लग्न असेल ते सुद्धा आपण व्हॅलिड मानतो. याचा अर्थ काय, मॉरॅलिटीची लेक्सिकल डेफिनेशन जी आपल्या पूर्वीच्या काळात होती ती आज राहिली नाही. आज मॉरॅलिटीची जी काही डेफिनेशन आहे, म्हणजे नैतिक आणि अनैतिक या गोष्टींची जी काही डेफिनेशन आहे ती बदललेली आहे. हीच गोष्ट लेक्सिकलची आहे. लेक्सिकल असा प्रकार आहे ज्याचा मिनिंग स्टेबल नसतो. आज लोकांना एक वाटतंय तर ती डेफिनेशन असेल, उद्या लोकांचा जर विचार बदलला, मत बदलला तर डेफिनेशन पण चेंज होत राहणार आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, लेक्सिकल डेफिनेशनला लिमिटेशन नाही. लेक्सिकल डेफिनेशन ही ऑफेन्सिव्ह म्हणजे एखादी गोष्ट पॉइंट आउट करून पण एक्सप्लेन लोक करू शकतात, एक्सटेन्सिव्ह म्हणजे एक्झाम्पल देऊन पण करू शकतात, किंवा बाय व्हर्बल म्हणजे सिनोनिमस देऊन पण करू शकतात, किंवा डिफरन्सेस अँड सिमिलॅरिटीज म्हणजे पर जिनस एक डिफरन्शिएटने पण करू शकतात. लेक्सिकलचं हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही पॉईंट क्लिअर झालेत का? स्टिप्युलेटिव्ह आणि लेक्सिकल क्लिअर झालंय का? स्टिप्युलेटिव्ह म्हणजे काय, एखादा माणूस आणि त्याचं मत. तर लेक्सिकल म्हणजे काय, ऍज अ कम्युनिटी, ऍज अ पीपल, जे काही लोकांना वाटतंय, जे लोकांना पटतंय त्याला म्हणायचंय लेक्सिकल. हे क्लिअर झालंय का, लेक्सिकल आणि स्टिप्युलेटिव्ह? ओके. पुढचा पॉईंट आहे ट्रॅडिशनल व्ह्यू ऑफ डेफिनेशन. आता हे आम्ही तुम्हाला स्टिप्युलेटिव्ह एक्झाम्पल म्हणून पण दाखवू शकतो. इकडे काय म्हटलंय बघा, अरिस्टॉटल रिकॉग्नाइज म्हणजे काय, अरिस्टॉटलने ज्या गोष्टींना ओळखलंय, ज्या गोष्टींना मान्यता दिली आहे अरिस्टॉटलच्या मते, म्हणून याला आपण स्टिप्युलेटिव्ह मानणार आहोत. अरिस्टॉटल रिकॉग्नाइज ओनली रिअल डेफिनेशन. अकॉर्डिंग टू हिम the only purpose of definition is to bring essence of a thing. To understand the essential nature of a thing, it has to be understood in the form of similarities and differences from other things. म्हणजे इकडे अरिस्टॉटलला काय म्हणायचंय बघा, तो म्हणतोय मी फक्त रिअल डेफिनेशनलाच रिकॉग्नाइज करतो, तीच डेफिनेशन मानतो. आता रिअल डेफिनेशन म्हणजे काय बघा,
या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण रिअल आणि नॉमिनल अशा दोन डेफिनेशन बघितल्या होत्या. रिअल डेफिनेशन काय करते, त्या वस्तूचं जे काही स्वरूप आहे, त्या वस्तूचं जो काही नेचर आहे, जे काही फीचर आहेत ते एक्सप्लेन करायचं काम रिअल डेफिनेशन करते. तर नॉमिनल काय करते, की वस्तू पॉईंट आउट करणे, त्याचं एक्झाम्पल देणे. हे जे काही आपण ऑस्टेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मध्ये बघितले होते त्यांना आपण नॉमिनल डेफिनेशन म्हणू शकतो. कारण काय, ऑस्टेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मध्ये आपण त्याचे फीचर काय आणि नेचर काय हे एक्झामाइन करत नाही आहोत. फक्त काय करतोय, मोबाईल म्हणजे काय, मोबाईल उचलून दाखवायचा, याला म्हणायचं मोबाईल. आणि अरिस्टॉटल म्हणतोय काय, माझ्या मते फक्त रिअल डेफिनेशन याच खऱ्या डेफिनेशन आहेत. कारण काय, रिअल डेफिनेशन मध्ये इसेन्स ऑफ थिंग किंवा त्याचा जो काही नेचर आहे, स्वभाव असतील किंवा त्याचे जे काही गुणधर्म असतील ते एक्सप्लेन होतात फक्त रिअल डेफिनेशन मध्ये. पुढे तो काय म्हणतोय बघा, टू अंडरस्टँड द इसेन्शियल नेचर ऑफ थिंग इट हॅज टू बी अंडरस्टूड इन द फॉर्म ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. आता विचार करा, काहीतरी कॉमन वाटतंय का, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आपण कुठे बघितल्या, तर त्या आपण बघितल्या पर जीनस एट डिफरन्शियम. तीच गोष्ट अरिस्टॉटलला सुद्धा सांगायची आहे की पर जीनस एट डिफरन्शियम हा जो काही डिफरेन्शियनचा प्रकार आहे तो प्रकार फक्त ट्रेडिशनल लॉजिशियन रिकॉग्नाइज करतात, इतर प्रकारांना ते मान्यता देत नाहीत. एक्झाम्पल बघा, पेंटागॉन इज 5 साइडेड रेक्टिलाइनर प्लेन फिगर. आता इकडे होतंय काय बघा, पेंटागॉनचा अर्थ होतोय पंचकोन म्हणू शकता आपण, सॉरी बरोबर. 5 बाजू असणारा चौरस, चौकोन, 5 बाजू असणारा चौकोनला आपण पेंटागॉन म्हणू शकतो. आता इकडे होतंय काय बघा, पेंटागॉनच्या संदर्भात डिफरन्सेस अँड सिमिलरिटीज काय आहेत ते बघा. पेंटागॉनच्या संदर्भात सिमिलरिटीज काय आहेत, तर तो सुद्धा एक आकृती आहे. त्रिकोण, चौकोन, आयत या ज्या प्रकारे आकृती आहेत त्याच प्रकारे पेंटागॉन आकृती आहे. पण पंचकोन जो असतो त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर त्याच्या बाजू असतात 5, त्याचे कोण असतात 5. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, 5 साइडेड ही जी काही गोष्ट आहे, 5 बाजू आहे ही जी काही गोष्ट आहे त्याला आपण डिफरन्शिया मानणार आहोत. तर प्लेन फिगर ही जी काही गोष्ट आहे त्याला आपण मानायचंय जीनस. आकृत्यांच्या क्लासमध्ये पेंटागॉन हे त्याचं कारण काय, तो सुद्धा एक बंदिस्त आकृती आहे. पण जर आपण त्रिकोणाबरोबर पेंटागॉनला कम्पेअर केलं तर लक्षात येईल, त्रिकोणाकडे 3 बाजू आणि 3 कोण आहेत, तर पेंटागॉनकडे 5 बाजू आणि 5 कोण आहेत. मग अशा ठिकाणी पेंटागॉन अंडरस्टँड करण्याची पद्धत काय, तर पहिली गोष्ट प्लेन फिगर म्हणजे एक आकृती झाली, ही झाली सिमिलरिटी. आणि डिफरन्सेस म्हणजे काय, त्रिकोणाशी मी पेंटागॉन कम्पेअर केला तर पेंटागॉनला 5 बाजू आणि 5 कोण आल्या, त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोण आल्या. जर मी पेंटागॉन आयताशी कम्पेअर केलं तर काय लक्षात येईल, आयताला आहेत 4 बाजू आणि 4 कोण आणि पेंटागॉनला आहेत 5 बाजू आणि 5 कोण. अशा प्रकारे जेव्हा मी पेंटागॉन किंवा एखादी गोष्ट त्याच्या सिमिलॅरिटीज म्हणजे जीनस आणि डिफरन्शिया हे कम्पेअर करून अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतो, त्याच्या वेळी आपल्याला मिळतोय ट्रॅडिशनल लॉजिशियनने रिकॉग्नाइज केलेला पर जीनस एट डिफरन्शियम. याचं अजून एक एक्झाम्पल बघा, बेबी इज व्हेरी यंग चाइल्ड. आता या ठिकाणी डिफरन्स काय सिमिलॅरिटीज काय, तर लक्षात घ्या, चाइल्ड जो आहे ही आहे जीनस. म्हणजे काय, चाइल्ड म्हटल्यामुळे माणसाची तो जोडला गेलाय. येते गोष्ट लक्षात, इतरांच्या संदर्भात आपण चाइल्ड वापरत नाही, त्यामुळे चाइल्डमुळे झालंय काय, माणसाचे असेल किंवा माणसाचे जे मूल असतील या क्वालिटीमध्ये तो बेबी आलाय. पण डिफरन्शिया काय, तो आहे व्हेरी यंग, खूपच कोवळ्या वयाचं मूल, याला आपण बाळ म्हणतो. बरोबर आहे की प्रत्येकाला बेबी म्हणत सुटतो नाही, प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोडून द्या, फक्त इकडे लक्षात घ्या, बेबी म्हणजे काय, लहान बाळ. इकडे बाळ हा जो काही शब्द आहे किंवा चाइल्ड हा जो काही शब्द आहे त्याला म्हणायचं जीनस जो रिलेट करतोय माणसाच्या मुलाला. पण व्हेरी यंग काय करतोय, तर व्हेरी यंग आपल्यापासून त्या लहान बाळाला सेपरेट करायचं काम करतोय. आपल्याला व्हेरी यंग म्हणता येईल का, म्हणता येणार नाही. आपल्याला फक्त यंग म्हणता येईल. व्हेरी यंग कधी म्हणता येईल, जर तो लहान बाळ असेल, कोवळ्या वयातील असेल. मग या ठिकाणी बेबी ही टर्म अंडरस्टँड करण्यासाठी आपण डिफरन्सेस प्लस सिमिलॅरिटीज बघितल्या. सिमिलॅरिटी काय, चाइल्ड, ज्याच्यामुळे तो माणसाची रिलेट झालाय. डिफरन्स काय, व्हेरी यंग, ज्यामुळे तो माणसाच्या इतर ज्या कॅटेगरी आहेत, म्हणजे शाळेत जाणारा असेल, नोकरी करणारा असेल, म्हणजे 18 ते 20 असेल, 20च्या पुढे असेल, त्याच्या पुढे वयस्कर असेल, या प्रत्येकापासून सेपरेट होण्याचं काम कोणी केलंय, व्हेरी यंगने केलंय. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी डिफरन्शिया प्लस जीनस काय आहे, तर जीनस असेल चाइल्ड आणि डिफरन्शिया असेल व्हेरी यंग. तीच गोष्ट पेंटागॉनच्या संदर्भात, डिफरन्शिया राहणार आहे 5 साइडेड, तर जीनस राहणार आहे प्लेन फिगर. आता पॉईंट क्लिअर झालाय का, पर जीनस आहे डिफरन्शिया प्लस ट्रॅडिशनल व्ह्यू. आता क्लिअर झालेत का, क्लिअर झाले तर मेसेज टाका, मग आपण पुढे याचे रूल बघणार आहोत. पर जीनस डिफरन्शियनचे 4 रूल आहेत ते आपल्याला बघायचे आहेत पुढे. आता काय बोललोय ते समजलंय का, ओके. तर पुन्हा एकदा सांगतोय, ट्रॅडिशनल लॉजिशियनने काय सांगितलंय, ही गोष्ट समजली का, एकदम सोपी होती की एखादी गोष्ट एक्सप्लेन करताना ती पॉईंट आउट करण्यापेक्षा, एक्झाम्पल देण्यापेक्षा त्या वस्तूचं जो काही नेचर आहे, जे काही स्वरूप आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि जी डेफिनेशन त्या वस्तूचे स्वरूप असेल, वैशिष्ट्य असेल, गुणधर्म असेल हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल त्याला आपण डेफिनेशन मानायचे. म्हणूनच ते म्हणतात रिअल डेफिनेशन हीच खरी डेफिनेशन आहे.
त्याच्यापुढे ते काय म्हणतात रिअल डेफिनेशन मध्ये, तर एखादी गोष्ट अंडरस्टँड करण्यासाठी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बघा आणि ती गोष्ट अंडरस्टँड करा. आता सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस कोण सांगतो, तर तो सांगतो पर जीनस एक डिफरन्शियम, यापूर्वी झालाय. आणि याच्यात मी एक्झाम्पल दिलं पेंटागॉनचं. जर पेंटागॉन अंडरस्टँड करायचं असेल तर आपण काय केल्या, दोन गोष्टी बघितल्या बघा. पेंटागॉन इज 5 साइडेड रेक्टिलाइनर प्लेन फिगर. इकडे लक्षात घ्या, प्लेन फिगरमुळे झालंय काय, ज्या काही आकृत्यांचा क्लास आहे, आयत असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, चौरस असेल, या सर्व आकृतींच्या क्लासमध्ये पेंटागॉन आला. याचं कारण काय, पेंटागॉन ही एक आकृती आहे. एक काम झालंय. याला म्हणायचे जीनस. जो काही पेंटागॉन आकृती असण्याची जी काही क्वालिटी होती पेंटागॉन मध्ये, त्यामुळे तो इतरांच्या क्लासमध्ये इन्क्लूड होऊ शकला. मग डिफरन्स या काय, तर पेंटागॉनला तुम्ही कम्पेअर करा चौरसाबरोबर, चौकोनाबरोबर, त्रिकोणाबरोबर, तर लक्ष देईल पेंटागॉनच्या बाजू 5 आहेत, त्या इतर कोणाही मध्ये नाही आहेत. पण आपण पेंटागॉन अंडरस्टँड करण्यासाठी काय केला, त्याला अॅनालाइज केला. सिमिलॅरिटीज काय, प्लेन फिगर, डिफरन्स काय, 5 बाजू. तीच गोष्ट बेबीच्या संदर्भात. बेबी इज व्हेरी यंग चाइल्ड म्हटल्यानंतर आपण काय करतोय, चाइल्ड म्हटल्यानंतर माणसाचं बाळ आलं किंवा तो माणसांच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड झालाय. हा झाला, ही झाली त्याची सिमिलॅरिटीज. तर डिफरन्स काय, व्हेरी यंग, खूप तरुण असणं किंवा कोवळ्या वयातलं असणं. याच्यामुळे झालंय काय, माणूस म्हटल्यानंतर तो कोवळ्या वयातला असू शकतो, मग प्रौढावस्थेतला असू शकतो, मग वयस्कर असू शकतो. मग या ज्या काही 3 कॅटेगरी आहेत, यातल्या बाळाला सेपरेट कोणी केलंय, व्हेरी यंग किंवा कोवळ्या वयाने. येते लक्षात. त्यामुळे बेबी ही टर्म अंडरस्टँड करताना आपण काय केलं, चाइल्ड जो आहे तो जीनस आहे, जो त्याला माणसांच्या क्लासमध्ये ऍड करतोय, पण त्याच वेळी त्या तो क्लासमध्ये गेल्यानंतर इतरांपासून कसा वेगळा राहू शकेल, तर आहे त्याच्याकडे व्हेरी यंग हा डिफरन्शिया. अशाच प्रकारे एखादी गोष्ट अंडरस्टँड करताना त्याच्या इतरांशी असणारे डिफरन्सेस प्लस त्याची जी काय क्वालिटी आहे त्याच्यामुळे त्याला मेंबरशिप मिळाली आहे. बेबीच्या संदर्भात चाइल्डमुळे असेल, पेंटागॉनच्या संदर्भात प्लेन फिगर मध्ये असेल, लॉ स्टुडंटच्या संदर्भात सीईटी क्रॅक करणारे असेल. त्याला आपण म्हणायचं जीनस. तर त्यांच्या अंतर्गत जे काही दोन दोन मेंबर मध्ये जे काही डिफरन्सेस असतील त्याला म्हणायचं डिफरन्शिया. आणि हे समजून घेऊन ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अंडरस्टँड करतो त्यावेळी आपल्याला मिळते पर जीनस एट डिफरन्शियम. आता क्लिअर झालंय का, पार्ट क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका. मग याचे 4 रूल बघूया. ओके, पुढचा पार्ट आहे रूल्स ऑफ पर जीनस एक डिफरन्शियम. आता इकडे काय म्हटलंय, हे जे काय आपण जीनस अँड डिफरन्शियल जो काही पॉईंट आउट करतो, म्हणजे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस जे काही पॉईंट आउट करतो, त्या डेफिनेशनने काही रूल फॉलो करणे आवश्यक आहे. तर ते आपण 1 बाय 1 बघित जाऊया. पहिला रूल आहे, अ डेफिनेशन मस्ट बी ऍप्लिकेबल टू एव्हरीथिंग इन्क्लुडेड इन दी स्पीसीज डिफाईन अँड टू नथिंग एल्स. याचा अर्थ लक्षात घ्या, जर मी तुम्हाला सांगतोय 1 ते 5 जे काही अंक आहेत त्यांच्या संदर्भात डेफिनेशन तयार करा, तर अशा वेळी तुम्ही काय करायचंय, तुम्ही जी काय व्याख्या करणार आहात ती 1 ते 5 अंकांसंदर्भातच मर्यादित असली पाहिजे. समजा तुमच्या व्याख्येने जर 10, 11, 12 हे सुद्धा जर इन्क्लूड केले तर ते डेफिनेशन चुकीची आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय काय, 1 ते 5 अंकांची डेफिनेशन तयार करा, पण जर तुमची डेफिनेशन फक्त 1, 2, 3 लाच ऍप्लिकेबल होते आणि 4 ला आणि 5 ला होत नाहीये, तरी पण तुमची डेफिनेशन चुकीची आहे. तीच गोष्ट तिथे सांगितलेलं आहे, ज्यावेळी तुम्ही एखादा डेफिनेंडम डिफाईन करता त्यावेळी त्या सगळ्या स्पीसीज ज्या काही रिलेटेड आहेत ते इन्क्लूड होणे आवश्यक आहे. एखादी स्पीसीज जर सुटली किंवा एखादी स्पीसीज त्या क्लासचा मेंबर असून पण तुमच्या डेफिनेशन मध्ये येत नसेल, तर अशा वेळी तुमची डेफिनेशन चुकीची आहे. दुसरा रूल याच्यातला काय म्हणतोय, की तुम्हाला एक क्लास बी डिफाईन करायला सांगतोय, पण जर तुमची डेफिनेशन त्या क्लास व्यतिरिक्त इतर क्लासला पण कव्हर करायचा प्रयत्न करते, तरीही तुमची डेफिनेशन चुकीची आहे. म्हणजे इन शॉर्ट काय, तर मी तुम्हाला सांगतोय 1, 2, 3, 4, 5 ची डेफिनेशन तयार करा, तर तुमची डेफिनेशन 1 कडे स्टार्ट होऊन 5 कडे संपलीच पाहिजे. जर ती 3 कडे संपली तरी पण चुकीची असेल, आणि जर ती 11, 12, 13, 14 ला गेली तरी पण चुकीची असेल. म्हणून याच रूलच्या व्हायोलेशनने 2 गोष्टी मिळतात. पहिली गोष्ट टू नॅरो डेफिनेशन. याचा अर्थ काय, मला इंटेंडेड होते 1 ते 5 गोष्टी डिफाईन करणं, पण माझी डेफिनेशन फक्त 1, 2 लाच अप्लाय होते, 3, 4, 5 ला होत नाहीये. म्हणजेच काय, एखाद्या क्लासमधील सगळ्या स्पीसीज कव्हर न करता जर पार्ट ऑफ स्पीसीज जर माझी डेफिनेशन कव्हर करत असेल, तर अशा वेळी त्या डेफिनेशनला म्हणायचं टू नॅरो डेफिनेशन. एक्झाम्पल बघा, अ पंप इज वॉटर रेझिंग मशीन वर्क बाय हँडल. आता इकडे यांना काय म्हणायचंय, पाणी उपसायचे जे काही पंप आहेत त्यांना डिफाईन करायचा प्रयत्न करतायत, पण झालंय काय, वर्क बाय हँडल. ही गोष्ट बरोबर आहे का, आज आपल्याकडे सोलर एनर्जीवर चालणारे पंप पण आहेत, इलेक्ट्रिसिटीवर पण आहेत. मग त्या पंपचं काय, इकडे पंपचा क्लास त्यांनी डिफाईन करताना अशा प्रकारे केलाय की फक्त जे काही हँड पंप आहेत तेच इन्क्लूड झालेत, पण सोलर असतील किंवा इलेक्ट्रिसिटीवर चालणारे जे काही पंप असतील ते इन्क्लूड झाले नाहीत. म्हणूनच याला आपण म्हणतोय टू नॅरो. कारण काय, पंपच्या स्पीसीज मध्ये किंवा पंप या क्लासचे जे काही मेंबर आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिक असेल, सोलर असेल, हँडपंप असेल, ते सगळे इन्क्लूड होणं एक्सपेक्टेड होतं. पण यांनी अशा प्रकारची डेफिनेशन तयार केली ज्यामुळे फक्त हँडपंप पुरतीच ही डेफिनेशन रिस्ट्रिक्टेड राहिली आणि इतर मेंबर डेफिनेशनच्या बाहेर राहिले. त्यामुळे आपण याला काय म्हणायचंय, टू नॅरो डेफिनेशन म्हणायचंय, ज्यामध्ये ते जो काही डेफिनेंडम होते त्या सगळ्या स्पीसीज इन्क्लूड झालेल्या नाही आहेत. दुसरा रूल बघा,
टू वाईड डेफिनेशन. टू वाईडचा अर्थ काय, तर ज्यावेळी मला डेफिनेशन करायला सांगितले 1 2 3 4 5 ची, पण माझी जी काय व्याख्या आहे ती मी एवढी विस्तृत बनवलेली आहे की त्याच्यात 1 ते 100 सगळे अंक इन्क्लूड होत आहेत. ती सुद्धा फॉलोसी आहे. 1 कडे डेफिनेशन स्टार्ट होऊन 5 कडे एंड होणं एक्सपेक्टेड आहे. ती गोष्ट इकडे अचीव होत नाहीये. एक्झाम्पल बघा, टू वाईड डेफिनेशन. नाईफ इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अ सेल्फ डिफेन्स. इकडे यांना नाईफ डिफाईन करायचा होता, यांनी कसा केला, स्वरक्षणाचं एक साधन आहे चाकू. आता काय झालंय बघा, तुम्ही सेल्फ डिफेन्ससाठी फक्त नाईफ युज करता का, असं नाहीये. जर तुम्हाला बिरबलाची गोष्ट माहित असेल तर हाती जे काही मिळेल ते आपण युज करणार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मग ती काठी असेल, अजून काही असू शकतं किंवा गन असू शकते. पण इकडे झालंय काय, नाईफ डिफाईन करायचा असताना यांनी अशा प्रकारे डिफाईन केल्या की नाईफ व्यतिरिक्त इतर गोष्टी सुद्धा त्या क्लासमध्ये ऍड होऊ लागलेल्या आहेत. मग याला म्हणायचे टू वाईड डेफिनेशन. पुन्हा एकदा रूल सांगतोय, डेफिनेशन मस्ट बी ऍप्लिकेबल टू एव्हरीथिंग इन्क्लुडेड इन स्पीसीज डिफाईन अँड टू नथिंग एल्स. याचा अर्थ काय, प्रत्येक डेफिनेटमच्या काही लिमिटेड नंबर ऑफ स्पीसीज असतात. तुमची व्याख्या त्या स्पीसीज पुरतीच मर्यादित राहिली पाहिजे. जर तुमची व्याख्या त्यापैकी काही स्पीसीजनाच कव्हर करते, उरलेल्यांना करत नाहीये, तर त्याला टू नॅरो म्हणायचंय. आणि जर तुमची व्याख्या त्या क्लासमध्ये जे काही घटक आहेत त्यांना कव्हर करून त्या व्यतिरिक्त इतर क्लासना कव्हर करते, तर त्याला टू वाईड डेफिनेशन म्हणायचं आहे. हा रूल क्लिअर झालाय का? फर्स्ट रूल क्लिअर झालाय का? इन शॉर्ट फक्त इकडे एकच गोष्ट लक्षात ठेवा, डेफिनेशनचं ऍप्लिकेबिलिटी होत आहे. म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळी डिफाईन करतो त्यावेळी त्याच्या लिमिटेशनच्या बाबतीत आहे की जे काही मेंबर आहेत ते याच्यात असतील. ओशन जर डिफाईन करायचं असेल तर ओशनमध्ये ज्या काही प्रकारचे ओशन आहेत ते सगळे इन्क्लूड होणं आवश्यक आहे. जर ओशन व्यतिरिक्त एखादं तळ असेल, एखादं रिव्हर असेल, नदी असेल, ती जर डिफाईन झाली तर त्याला आपण टू वाईड म्हणायचंय. आणि टू नॅरो म्हणजे काय, तुम्हाला ओशन डिफाईन करायला सांगतोय पण फक्त तुम्ही इंडियन ओशन आहे तोच डिफाईन करताय, इतरांना करत नाही आहात, तर यावेळी आपण त्याला टू नॅरो म्हणायचे. कारण काय, सगळे मेंबर कव्हर झाले नाहीयेत. म्हणजे बेसिक डिफरन्स काय, ज्यावेळी एखाद्या टर्मचे जे काही मेंबर आहेत ते 100% तुमच्याकडनं डिफाईन होणं एक्सपेक्टेड असतं. जर काही मेंबर तुमच्याकडून सुटले तर टू नॅरो बनेल. आणि जर त्या मेंबर व्यतिरिक्त इतरांचे मेंबर पण जर तुम्ही ऍड करायचा प्रयत्न केला तर टू वाईड बनेल. पहिला रूल समजलाय का? तर आपण बघत होतो रूल नंबर 1. आता पुढच्या रूलकडे जाऊया. रूल नंबर 2, अ डेफिनेशन मस्ट नॉट डिरेक्टली और इनडिरेक्टली डिफाईन बाय इटसेल्फ. याच्या पुढे काय म्हटलंय बघा, अ डेफिनेशन इज अनालिसिस ऑफ डेफिनिएंडम. If definition is merely a synonymous of definiendum, the idea represented by definiendum is not analyzed. Violation of this rule leads to fallacies of synonymous and circular definition. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्या वेळी तुम्हाला डेफिनेशन पर जिनस एक डिफरन्स येईल त्याच्या वेळी डिफाईन करताना समानार्थी शब्दाचा वापर करायचा नाही. फॉर एक्झाम्पल, वेलर मीन्स करेज हा जो पण आपण प्रकार बघितला तो पर जिनस डिफरन्शियल मध्ये घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट ते काय म्हणतायत, एखादी गोष्ट डिफाईन करताना तीच गोष्ट व्याख्येमध्ये येता कामा नये. जर आली तर त्याला आपण सर्क्युलर डेफिनेशन म्हणायचंय. आता मला माहित आहे थिअरी वाचून समजणार आहे म्हणून आपण एक्झाम्पल बघूया. तर सर्क्युलर डेफिनेशनचं एक्झाम्पल आहे, मर्डर इज अन ऍक्ट कमिटेड बाय मर्डरर. आता इकडे झालंय काय बघा, आपण मर्डर डिफाईन करायचा प्रयत्न करतोय पण या ठिकाणी डेफिनेशन मध्ये सुद्धा मर्डरर हा शब्द आलेला आहे. आता यामध्ये होतंय काय बघा, खून म्हणजे काय, खुनी व्यक्तीने केलेले कृत्य. पण मुळात जर मला खून म्हणजे काय हेच माहित नसेल तर खुनी व्यक्ती म्हणजे काय समजू शकेल का? ऑब्विस आहे, समजणार नाही. म्हणून ते सांगतायत काय, एखादी गोष्ट डिफाईन करताना तो जो काही शब्द आहे, ती जी काही टर्म आहे जी आपण डिफाईन करायचा प्रयत्न करतो तो कधीही व्याख्येमध्ये येता नाही. कारण काय, जर मला मर्डर म्हणजे काय हेच माहित नसेल तर मर्डर म्हणजे काय माहित असण्याचा प्रश्नच येत नाही. मर्डर इज अन ऍक्ट कमिटेड बाय मर्डर म्हणजे काय, खून ही अशी कृती आहे जी खुनी व्यक्तीने केलेली आहे. तर अशा वेळी मला अर्थ स्पष्ट होणार नाही. कारण काय, मर्डर माहित नाही तर मर्डर माहित असण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट डिफाईन करताना तो जो काही शब्द डिफाईन करतोय तो व्याख्येमध्ये कधीही येता कामा नये. दुसरा आहे सिनोनिमस डेफिनेशन. ऍपेरिटन इज अ गोस्ट. याचा अर्थ लक्षात घ्या, हा जो काही शब्द आहे ऍपेरिटन याचा अर्थ होतोय गोट. पण आता भूत म्हणजे काय, त्याची क्वालिटी म्हणजे काय, नेचर म्हणजे काय, डिफरन्सेस काय, सिमिलरिटीज काय, हे काय एक्सप्लेन झालंय का? वेलर मीन्स करेज म्हणतो, पण करेज म्हणजे नक्की काय हे तुम्हाला वेलर मधून समजतंय का? वेलर म्हणजे काय तुम्हाला करेज मधून समजतंय काय? बेसिकली लक्षात घ्या, ज्यावेळी आपण पर्सनल डिफरन्शिएटचा विचार करतो किंवा डेफिनेशनचा विचार करतो त्यावेळी आपल्याला त्याच्या सिमिलरिटीज प्लस डिफरन्सेस हे अंडरस्टँड करायचे असतात. त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते अंडरस्टँड करायचे असतात. पण होतंय काय, ज्यावेळी व्याख्येमध्ये जो शब्द डिफाईन करायचा तोच वापरण्यात येतो किंवा त्याचा समानार्थाचा शब्द वापरण्यात येतो त्यावेळी त्या क्वालिटी, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस एक्सप्लेन होत नाहीत आणि त्यामुळे ज्या काही डेफिनेशन आहे द पर्पज जो आहे तो डिफिटेड होतोय. म्हणून बघा, सिनोनिमस मध्ये काय होतोय, वेलर मीन्स करेज म्हटल्यानंतर काय, वेलरचा अर्थ करेज या लक्षात झाला, पण करेज म्हणजे नक्की काय हे जर एखाद्याला माहित नसेल तर त्याला शब्दाचा अर्थ समजणार आहे का? समजणार नाही. म्हणून लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी पर जिनस डिफरन्शियल असेल किंवा डेफिनेशन असेल
त्याच्यावेळी लक्षात ठेवायचं सिनोनिमस शब्दांचा वापर करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, जी गोष्ट डिफाईन करतोय तोच शब्द कधीही डेफिनेशन मध्ये येता कामा नये. कारण काय, जर ओरिजिनल गोष्ट जर त्याला माहित नसेल तर तो शब्द तुम्ही किती वेळा वापरा त्याचा अर्थ त्याला कधी उलगडणार नाही. एक्झाम्पल होतं मर्डरचं. खून म्हणजे काय माहित नसेल तर खुनी व्यक्ती म्हणजे काय माहित नसेल, अशा वेळी ओरिजिनल जी काही टर्म तुम्ही डिफाईन करायचा प्रयत्न करताय ती कधीही त्या माणसाला समजणार नाही. ज्यावेळी पर्जनची डेफिनेशन असेल सिनोनिमस वापरायचा नाही, प्लस जी गोष्ट डिफाईन करताय तीच ऍज इट इज डेफिनेशन मध्ये वापरायची नाही. हा रूल समजलाय का? हा रूल समजलाय का? सेकंड रूल फक्त एवढंच म्हणतोय, समान अर्थाचा शब्द वापरू नका, पहिलं काम. आणि दुसरं काम आहे, जो काही शब्द तुम्ही डिफाईन करायचा प्रयत्न करताय तोच शब्द व्याख्येमध्ये वापरू नका. कारण काय, एखादा शब्द मी डिफाईन करायचा प्रयत्न करतो याचा अर्थ काय, मला त्याचा अर्थ माहित नाही. आणि जर मला त्या ओरिजिनल शब्दाचा अर्थ माहित नसेल तर डेफिनेशन मध्ये जर तुम्ही शब्द यूज केला तरी सुद्धा मला त्याचा अर्थ समजणार नाही. सेकंड रूल समजलाय का? समजलं असेल तरी सांगा, काही नाही समजलं तरी सुद्धा मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. ते तो पार्ट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. इन शॉर्ट काय सांगितलंय बघा, ज्यावेळी पर्जनसची डेफिनेशन आहे त्यावेळी आपण काय करतोय, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बघतोय इतरांशी कम्पेअर करून. त्यासाठी आपण पेंटागॉनचं एक्झाम्पल बघितलं, चाइल्डचं एक्झाम्पल बघितलं, इन्सेक्टचं एक्झाम्पल बघितलं. पण विचार करा, जर अशा ठिकाणी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस ऐवजी जर समान अर्थाचा शब्द दिला तर काय होणार आहे? ज्यावेळी आपण समान अर्थाचा शब्द येतो त्यावेळी जर त्या अर्थाचा, म्हणजेच विचार करा, वेलर आणि करेजचा विचार करा. जर करेज म्हणजे काय तुम्हाला माहितच नाही आणि मी म्हणतोय वेलर मीन्स करेज, तर तुम्हाला वेलरचा अर्थ समजणार आहे का? नाही. प्लस वेलर आणि करेज हे दोन शब्द सांगून तुम्हाला डिफरन्सेस समजतायत का? नाही. पर्जनचे डिफरन्स काय म्हणतो, तुम्हाला सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अंडरस्टँड केले पाहिजे, ते सिनॉनिमस वापरून होत नाही. हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट काय होता, एखादी गोष्ट डिफाईन करताना तोच शब्द कधीही डेफिनेशन मध्ये वापरायचा नाही. म्हणजे बघा, ऑनेस्टी डिफाईन करणं म्हणजे काय, ऍब्सेन्स ऑफ डिसऑनेस्टी. पण मुळात जर मला प्रामाणिकपणा म्हणजेच काय माहित नसेल तर अप्रामाणिकपणाचा अभाव असणं म्हणजे प्रामाणिकपणा हे समजेल का? समजणार नाही. म्हणून ते काय सांगतायत, ज्या वेळी पर्जनची डेफिनेशन कराल त्यावेळी जी गोष्ट डिफाईन करताय, म्हणजे ऑनेस्टी असेल, प्रामाणिकपणा असेल, तर तो प्रामाणिकपणा हा शब्द कधीही व्याख्येत येता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, ऑनेस्टीचा जो काही सिनोनिमस असेल तो सुद्धा वापरू नका. कारण काय, डिफरन्सेस समजणार नाहीत. आणि जर डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटी जर समजल्या नाही तर ती पर जिनस एक डिफरन्शियाची डेफिनेशन मानता येणार नाही. आता क्लिअर झालंय का? ओके, पुढे जाऊया. रूल नंबर 3, अ डेफिनेशन शुड नॉट बी ऑब्स्क्युअर ऑर फिगरेटिव्ह लँग्वेज. आता ऑब्स्क्युअरचं होतंय काय ते बघा, ज्यावेळी एखादी गोष्ट एखाद्या पर्टिक्युलर माणसाला सांगायची असते त्यावेळी त्याचा जो काही स्तर असेल, त्याची जी काही लेवल ऑफ नॉलेज असेल ते समजून ती गोष्ट एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड आहे. ऑब्स्क्युअरचा अर्थ काय, ज्यावेळी त्याला जो काही अर्थ सांगायचा तो जर तुम्हाला समजत नसेल. फॉर एक्झाम्पल बघा, जिप्सी इज अ पर्सन इज विलिंग टू टेल यू फॉर्च्यून फॉर अ स्मॉल पोर्शन ऑफ इट. याच्यावरून जिप्सी म्हणजे काय समजलं का आपल्याला? समजत नाही. याचं कारण काय, टार्गेटेड ऑडियन्स वेगळा आहे आणि आपण जो वाचतोय तो वेगळा व्यक्ती आहे. किंवा विचार करा, सायन्समध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ऍज इट इज जर सामान्य माणसाला सांगितलं त्याला समजतील का? त्याला त्यातनं कोणता अर्थ सांगायचा ते समजणार नाही. जो ऑडियन्स आहे त्या प्रकारे आणि त्याच प्रकारची डेफिनेशन असणं आवश्यक आहे. तशी नसेल की ती ऑब्स्क्युअर होते. आणि अशा प्रकारची डेफिनेशन असता कामा नये. ऑडियन्स बघा आणि त्याच्या लेवल प्रमाणे ज्या शब्दात तुम्हाला एक्सप्लेन करायचे त्या शब्दात ती गोष्ट एक्सप्लेन करायची आहे. आता फिगरेटिव्ह डेफिनेशनचा अर्थ लक्षात घ्या, अलंकारिक भाषेमध्ये कधीही व्याख्या असता कामा नये. एक्झाम्पल बघा, एनवलप इज द कॉफिन ऑफ अ डॉक्युमेंट. आता काही सोपी गोष्ट सांगायची होती, जो काय आपण लखोटा वापरतो, ज्याच्यात आपण कागदपत्र काहीतरी सबमिट करतो किंवा काहीतरी पत्र पाठवतो, तो लखोटा डिफाईन करायचा होता. म्हणजे आणि त्याला उपमा कशाची दिली आहे? कॉफिनची. जी काही मृत व्यक्ती असते त्याला ज्या पेटीमध्ये बंद करून नंतर दफन करण्यात येते त्या पेटीला म्हणतात कॉफिन. अशा प्रकारे तुम्ही उपमा अलंकाराचा वापर किंवा कोणतीही उपमा कधीही फिगरेटिव्ह स्पीच कधीही डेफिनेशन करताना वापरायची नाही. कारण काय, ज्या प्रकारे कॉफिनचा अर्थ एक बॉक्स होतोय त्याचप्रमाणे कॉफिनचा अर्थ काय होतोय, मृत व्यक्तीला जे काही बॉक्स असतं ज्यातनं पूर्ण येतं. म्हणजे काय, काही वेळा तुम्ही फिगरेटिव्ह स्पीच वापरून करून अशी गोष्ट इंडिकेट कराल जी तुम्हाला कधीही इंडिकेट करायची नव्हती. हे लक्षात ठेवायचंय. ज्यावेळी डेफिनेशन तयार करता त्यावेळी तुमचा ऑडियन्स काय तो बघा. ज्या व्यक्तीला तुम्ही टार्गेटेड डेफिनेशन करताय त्या व्यक्तीच्या नॉलेज प्रमाणे, त्या व्यक्तीच्या स्तराप्रमाणे तुमची डेफिनेशन चेंज झाली पाहिजे. जर मी म्हटलं सायंटिफिक डेफिनेशन आहे ना ती तशीच राहिली पाहिजे. कोणी असू दे, मग ते लहान बाळ असू दे, मोठा माणूस असू दे,
त्याला जर प्रत्येकाला मी न्यूटनचा नियम जर समजवायचा प्रयत्न केला, प्रत्येकाला समजेल का? नाही. मग त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट ऑब्स्क्युअर असणार आहे म्हणून लक्षात ठेवायचंय. डेफिनेशन शुड नॉट बी ऑब्स्क्युअर अँड फिगरेटिव्ह लँग्वेज. याचा अर्थ काय? ती जी काही व्याख्या आहे ती ज्या व्यक्तीला समजवायची आहे ते व्यक्तीप्रमाणे बदलली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय? अलंकारिक भाषेचा वापर करू नका. आणि याचा अर्थ असा म्हणू शकतो की कागद जो आहे, जे काही डॉक्युमेंट आहे तो मूर्त आहे आणि आता त्याला त्या कॉफीमध्ये भरून जमिनीमध्ये दफन करणार आहे. प्रत्यक्ष त्याला सांगायचंय काय? आपण कन्व्हिनियन्ससाठी जो काही लखोटा वापरतोय त्याच्यात आपण कागद भरणार पाठवणार आहोत. पण इकडे असा पण अर्थ होऊ शकतो की लखोट्यात कागद भरायचे आणि जमिनीमध्ये दफन करायचे. काय झालं? कॉफींच्या वापराने. म्हणून तो सांगतोय की कधीही व्याख्या तयार करताना फिगरेटिव्ह किंवा अलंकारिक भाषेचा वापर करायचा नाही. प्लेन फिगर असेल, प्लेन वर्डचा वापर करायचा. प्लस अशी गोष्ट तुमचा जो काही ऑडियन्स आहे त्याच्या एज्युकेशन असेल, त्याचं नॉलेज असेल त्याप्रमाणे चेंज झाली पाहिजे. जर ती हार्ड अँड फास्ट प्रत्येकाला तशीच सांगितली तर प्रत्येकाला समजणार नाही. एखादी गोष्ट जी माझ्यासाठी अंडरस्टँडेबल असेल ते कदाचित दुसऱ्या व्यक्तीसाठी ऑब्स्क्युअर असू शकते. थर्ड रूल क्लिअर झालाय का? पहिली गोष्ट आहे अलंकारिक भाषा वापरू नका आणि दुसरी गोष्ट आहे ऑडियन्स प्रमाणे डेफिनेशन चेंज करा. ऑब्स्क्युअर म्हणजे काय? चुकीच्या व्यक्तीला चुकीची व्याख्या देणे. सायंटिस्टला एखादा रिपोर्ट द्यायचा असेल तर साध्या माणसाला दिला तर समजणार नाही. त्याचप्रमाणे साध्या माणसाला ज्या भाषेत समजवलं त्या भाषेत जर सायंटिस्टला समजवायचा प्रयत्न केला तर तो आपल्यावर हसणार आहे. कारण काय? टार्गेटेड ऑडियन्स चुकीचा आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्या प्रकारचा माणूस समोर असेल त्याच प्रकारची व्याख्या तुमच्याकडून येणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, कधीही व्याख्या तयार करताना अलंकारिक भाषेचा म्हणजेच फिगरेटिव्ह डेफिनेशन तयार करायची नाही. तिसरा रूल क्लिअर झालाय का? एकदम सोपा रूल आहे. फक्त फिगरेटिव्ह भाषा वापरू नका आणि दुसरी गोष्ट ऑडियन्स बघा आणि त्याच्याप्रमाणे करा. जर एखादी व्याख्या वाचून तुम्हाला जर अर्थ समजला नाही तर तुमच्यासाठी ती व्याख्या ऑब्स्क्युअर असणार आहे. कारण काय? मिनिंग अंडरस्टँड होत नाहीये आणि जो बेसिक पर्पज आहे डेफिनेशनचा तो इकडे सॅटिस्फाय होत नाही किंवा सक्सीड होत नाहीये. पुढे जातोय रूल नंबर 4 कडे. डेफिनेशन मस्ट नॉट बी निगेटिव्ह इफ इट कॅन बी इन पॉझिटिव्ह टर्म. याचा अर्थ लक्षात घ्या, जर एखादी गोष्ट होकारार्थीरित्या किंवा पॉझिटिव्हली जर एक्सप्लेन करता येत असेल तर ती पॉझिटिव्हलीच एक्सप्लेन करा, ती निगेटिव्हली एक्सप्लेन करू नका. याचं कारण लक्षात घ्या, ज्यावेळी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही फोर्सेबली निगेटिव्हली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करता त्यावेळी ती गोष्ट डेफिनाईट राहत नाही. इकडे काय म्हटलंय बघा, रिझन फॉर दिस रूल इज दॅट अ निगेटिव्ह एक्सप्रेशन मे नॉट बी डेफिनाईट, therefore it may not help in distinguishing the term defined from other term. Violation of this rule leads to follow some negative definition. आता यासाठी एक एक्झाम्पल घेऊया जिनियसचं. जिनियस म्हणजे काय? असा माणूस ज्याच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज आहे, तो ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी वापरू शकतो. बरोबर आहे? जिनियसला मी डिफाईन करू शकलो असतो एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज असणारा माणूस, पण मी त्याला निगेटिव्हली डिफाईन केलंय. जिनियस इज वन हू कॅनॉट अर्न हिज ओन लिव्हिंग. जिनियस असा व्यक्ती आहे तो स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाही. आता विचार करा, आज तो व्यक्ती जिनियस असून पण उदरनिर्वाह करू शकत नाही. कदाचित तो जिनियस उद्या स्वतःचा स्टार्टअप सुरू करेल, स्वतःचा बिझनेस सुरू करेल, त्याचा उदरनिर्वाह होतोय. आता हीच डेफिनेशन त्या जिनियसला ऍप्लिकेबल होणार आहे का? नाही. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हू कॅनॉट अर्न हिज ओन लिव्हिंग हा प्रत्येक वेळी जिनियसच असेल का? काही माणसं क्वालिफाय असतात पण जॉब असू शकत नाही. काही माणसाकडे एज्युकेशन नसतं म्हणून जॉब असत नाही. मग असे व्यक्ती सुद्धा येऊ शकतात हू कॅनॉट अर्न हिज लिव्हिंग. बरोबर आहे? ते होतंय काय? जिनियस ही टर्म जर एखादी गोष्ट जर अफर्मेटिव्हली पॉझिटिव्हली डिफाईन करणं शक्य असेल तर निगेटिव्हली करू नका. कारण निगेटिव्ह गोष्ट स्टेबल नसते. आज जिनियस कदाचित उदरनिर्वाह करू शकत नसेल, उद्या तो करू शकेल. डेफिनेशन तुमची फेल होणार आहे. किंवा डिफाईन करायचं होतं मला जिनियसला, पण एखादा व्यक्ती एज्युकेशन नाही म्हणून जॉबलेस आहे, एखादी गोष्ट माणसाकडे एज्युकेशन आहे तरी जॉबलेस आहे, तो सुद्धा येऊ शकतो हू कॅनॉट अर्न हिज लिव्हिंग. म्हणजे झालंय काय? जिनियस डिफाईन करायचं असताना आपण अनएम्प्लॉइड माणूस पण इकडे इन्क्लूड होतोय. म्हणजे काय? डेफिनेशन टू वाईड होते. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी जी काय व्याख्या आहे ती जर पॉझिटिव्ह शब्द असेल तर पॉझिटिव्हलीच करा. पुढचा पार्ट आहे, एक मिनिट. तर पुढचा पार्ट काय बघा, याला आता एक्सेप्शन. एक आता मी म्हणतोय की गोष्ट जर पॉझिटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे तर अफर्मेटिव्हलीच एक्सप्लेन करा, निगेटिव्हली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू नका. का ते मी तुम्हाला सांगितलं, कारण निगेटिव्ह गोष्ट स्टेबल नव्हती, निगेटिव्ह गोष्ट चेंज झाली की तुमची डेफिनेशन बदलली किंवा चुकीची ठरेल. आता एक्सेप्शन बघा, हावेवर इफ अ टर्म स्टँड्स फॉर निगेटिव्ह कन्सेप्ट इट कॅन ओनली बी डिफाईन निगेटिव्हली. याचा अर्थ काय? तर एखादी गोष्ट जन्मजात बाय इट सेल्फ निगेटिव्ह असेल तर मात्र त्याचा पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करू नका. निगेटिव्हचा अर्थ काय? डिसऑनेस्टी. याचा अर्थ काय? अप्रामाणिकपणा. इकडे तुम्ही काय सांगणार पॉझिटिव्हली? काहीच सांगू शकत नाही. डिसऑनेस्टी म्हणजे काय? ऍब्सेन्स ऑफ ऑनेस्टी. बरोबर आहे? अप्रामाणिकपणा म्हणजे काय? ज्या माणसाकडे प्रामाणिकपणा नाही. किंवा अनट्रस्टवर्दी म्हणजे काय? ज्या माणसावर मी विश्वास ठेवू शकत नाही. इकडे अनट्रस्टवर्दी असेल, डिसऑनेस्टी असेल, या बाय इट सेल्फ बाय बर्थ निगेटिव्हच आहेत. मग त्यांची डेफिनेशन तुम्ही निगेटिव्ह करायचे. इकडे तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. अजून एक एक्झाम्पल दिलंय बघा,
अँड ऑर्फन इज वन हू हॅज नो पॅरेंट्स लिव्हिंग. अनाथ व्यक्ती अशा माणसाला अनाथ म्हणू शकतो त्याचे आई वडील आज जिवंत नाहीत. मग ऑर्फन असेल, डिसऑनेस्ट असेल, अनट्रस्टवर्दी असेल, अजून किंवा फॉल्स असेल, बऱ्याचशा गोष्टी असतील ज्या बाय इटसेल्फ बाय बर्थ निगेटिव्ह आहेत. मग अशा वेळी त्यांना अफर्मेटिव्ह करायचा प्रयत्न करू नका, कारण अफर्मेशन होऊच शकत नाही. अनट्रस्टवर्दी मध्ये ऍब्सेन्स ऑफ ट्रस्ट आहे, त्याच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही पॉझिटिव्हली कसे रिप्रेझेंट करू शकता? करूच शकत नाहीत. म्हणून ते काय म्हणतायत, एखादी गोष्ट जर निगेटिव्ह आहे तर निगेटिव्हली एक्सप्लेन करा, पण जर एखादी गोष्ट ओरिजिनली पॉझिटिव्ह आहे तर त्याची निगेटिव्ह डेफिनेशन करू नका, त्यावेळी ती इनडेफिनाईट बनते. रूल नंबर 4 पुन्हा एकदा सांगतो. हे म्हणतायत काय, एखाद्या शब्दाची व्याख्या करताना तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पण बघा, म्हणजे अफर्मेशन आहे की निगेशन आहे. जर अफर्मेटिव्ह आहे तर डेफिनेशन पण अफर्मेटिव्हच ठेवा, फोर्सिबली त्याला निगेट करायचा प्रयत्न करू नका. पण जर एखादा शब्द निगेटिव्ह असेल तर डेफिनेशन निगेटिव्हच ठेवा, ती अफर्मेटिव्ह करायचा प्रयत्न करायचा नाही. आता चारही रूल बघा आणि कोणत्या रूल मध्ये जर काही शंका असेल किंवा परत काही एक्सप्लेन करायचं असेल तर सांगा.